अधिवेशनादरम्यान रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे वादात सापडलेत। या प्रकरणी आक्रमक भूमिका घेत विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, तर राज्यभरातही कोकाटेंविरोधात आंदोलन करण्यात आले आहेत। मात्र आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटेंसंदर्भात एक मोठं विधान केलं आणि त्यामुळे कोकाटेंचं काउंटडाऊन सुरू झाल्याची चर्चा राज्यात सुरू झाली आहे। माणिकराव कोकाटेंचं काउंटडाऊन सुरू। अजितदादा सोमवारी करणार कोकाटेंचा फैसला। कोकाटेंचं काय होणार, राज्यात जोरदार चर्चा। विधिमंडळात जंगली रमी खेळणाऱ्या माणिकरावांनी शासन भिकारी म्हणून अजितदादांची खप्पामर्जी ओढावून घेतली आहे। त्यामुळे माणिकरावांच्या मंत्रिपदाचा आता काउंटडाऊन सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली आहे। बुधवारी अजितदादांनी माणिकरावांची भेट टाळली, पण आता सोमवारी माणिकरावांचा फैसला करणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय। विधानसभा अध्यक्षांच्या चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर आपण निर्णय घेणार असल्याचं अजित पवार म्हणाले। एक वेळा, दोन वेळा, पण तीन वेळा चुका झाल्या, त्यामुळे अजितदादा आता निर्णय घेण्याच्या मानसिकतेत असल्याचं दिसलं। नक्की काय आहे हे निष्पन्न होईलच, परंतु मी सोमवारी मी आहे का नाही, सोमवारी मी असेल तर सोमवारी, नाही तर मंगळवारी त्यांना बोलून त्यांच्याशी समोरासमोर चर्चा करणार आहे आणि त्याच्यानंतर मी काय तो निर्णय घेणार। मागे एकदा त्यांच्याकडनं असंच काही गोष्ट घडून गेली, तेव्हाही मी त्याची दखल घेतली होती आणि त्यांना सांगितलेलं होतं की हे असं होता कामा नये। परत दुसऱ्यांदा घडलं, दुसऱ्यांदा पण मी त्यांना जाणीव करून दिली, इजा झाले, बिजा झाले, तिजाची वेळ आणू नका। परंतु आता ह्या बाबतीमध्ये ते म्हणतायत मी ते करतच नव्हतो। माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यावर आपण बोलू इच्छित नाही असं म्हणत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे। मुख्यमंत्री सुद्धा म्हणाले ना, एक माणूस असं करतो, परंतु सगळ्या आमदारांबद्दल, विधान भवनाबद्दल या राज्यामध्ये देशामध्ये सुद्धा वाईट बघण्याची दृष्टी बदलली, फार वाईट निर्माण होत। दरम्यान माणिकराव कोकाटेंवर बोलताना वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच निशाणा साधला। आपल्याला विरोधक कोणी नको आहे राज्यामध्ये, त्याच्या मंत्री कितीही चुकला असेल तरी त्याला ब्र शब्दाने विचारायचं नाही, असंच एक धोरण मुख्यमंत्र्यांचं त्या ठिकाणी दिसतंय आणि त्याचा असणारा परिणाम जो आहे तो महाराष्ट्र राज्यावरती दिसतोय। कदाचित माणिकराव कोकाटे यांना कृषी खातं नको असावं, म्हणूनच ते अशा प्रकारची वक्तव्य सातत्यानं करत असल्याचा संशय शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केलाय। कृषी मंत्र्यांची दिवसागणिक एक नवनवीन काही स्टेटमेंट्स येत आहेत किंवा त्यांनी थोडंसं आपल्या तोंडाला लगाम घातला पाहिजे। सातत्यानं आपण एक नवनवीन विषय काहीतरी बोलून ते स्वतःच अडचणीमध्ये येत आहेत, त्यामुळे त्यांचं खातं बदललं जाईल असं तुम्हाला वाटत होतं। मला असं वाटतं त्यांना देखील ते खातं नको असावं, म्हणून ते अशा प्रकारची स्टेटमेंट करतायत का, अशा प्रकारचा संशय यावा, शंका यावी, अशा प्रकारचं त्यांचं एकंदरीत वागणं आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत। शेतकऱ्यांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याबरोबरच रमी खेळतानाच्या व्हिडिओमुळे कोकाटेंच्या अडचणी आता वाढल्यात। आता सोमवारी अजित पवार कोकाटेंचा काय फैसला करणार याकडे राज्याचं लक्ष असणार आहे। विशाल धनगर, झी 24 तास, मुंबई।